Welcome student. Today we will learn about the introduction to polymer. आता या पॉलिमर टॉपिक मधला बराचसाच भाग हा रिमूव्ह केलेला आहे. यामधले पहिलं पेज दुसरं पेज आहे त्या टॉपिक मधलं हे रिमूव्ह केलेलं आहे. आपल्याला सिलेबसमधून तो रिड्यूस केलेला आहे. तिसरं पेज ही रिड्यूस केलेलं आहे. आपणाला डायरेक्ट पेज नंबर 327 वरती यामधला सम इम्पॉर्टंट पॉलिमर हा भागच सिलेबसला आहे पहा. आता त्यामध्ये या बऱ्यापैकी भाग यातला रिमूव्ह केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा टॉपिक महत्त्वाचा आहे. यामध्ये सम इम्पॉर्टंट पॉलिमर यामध्ये रबर दिलेला आहे. रबर Elastomers are popularly known as rubber. Elastomers are popularly known as rubber. For example, balloons, shoe sole, tire, surgeon's gloves, garden hose, etc. are the rubber are made from elastomeric material or rubber. Natural rubber monomer of natural rubber is isoprene. आता आयसोप्रिन हे कॉमन नेम आहे. या आयसोप्रिनचं हे IUPAC नेम 2-methyl-1,3-ब्युटॅडाईन अशा प्रकारे आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा. आणि याचं IUPAC नेम 2-methyl-1,3-ब्युटाडाईन हे त्याचं IUPAC नाव आहे. नॅचरल रबर इज अ हाय मॉलिक्युलर मास लिनियर polymer of isoprene. Its molecular mass varies from 1,30,000 to 3,40,000 unit. That is, a number of monomers unit varies from 2,000 to 5,000. Okay. आता यामध्ये नॅचरल रबरची स्ट्रक्चर दिलेला आहे पहा. याचा अर्थ या ठिकाणी पॉली कंपाऊंड त्या ठिकाणी एकमेकांना अटॅच झालेले आहेत. यामध्ये 2 कंपाऊंड एकमेकांना अटॅच झालेले आहेत. असेच अनेक कंपाऊंड अटॅच झाल्यानंतर त्याला पॉली कंपाऊंड म्हणतात आणि हे नॅचरल रबर आहे. रिॲक्शन इन्व्हॉल्व्ड इन इन्फॉर्मेशन ऑफ नॅचरल रबर बाय द प्रोसेस ऑफ ॲडिंग पॉलिमरायझेशन इज फॉलोज. या ठिकाणी आयसोस्प्रिन आहे. आयसोस्प्रिन विच ऑन पॉलिमरायझेशन टू गिव्ह पॉलिआयसोप्रिन. पॉलिआयसोप्रिन म्हणजेच रबर आहे. पॉलिआयसोस्प्रिन रबर. ठीक आहे. आता हे जे रबर आहे या रबरचे किंवा नॅचरल रबर ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. पॉलिआयसोप्रिन मॉलिक्युल्स हॅज अ सिस कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी चेन हेल्ड टुगेदर बाय वीक वॉन्डरवॉल फोर्स अँड हॅज अ कॉइल्ड स्ट्रक्चर. याचं कॉइल्ड टाईप स्ट्रक्चर असते आणि सिस कॉन्फिगरेशन टाईप्स असते. इट कॅन बी स्ट्रेच्ड लाईक अ स्प्रिंग अँड एक्झिबिट्स इलॅस्टिक प्रॉपर्टीज. आपण जर हे रबर ताणलं तर ते स्ट्रेच होते, स्प्रिंगसारखं स्ट्रेच होते आणि ते जर आपण स्ट्रेच केलेलं जर सोडलं तर ते इलॅस्टिक प्रॉपर्टीज हे क्रिएट करते. ठीक आहे. आता त्यानंतर वल्कनायझेशन ऑफ रबर. To improve the physical properties of natural rubber. Improve the physical properties of natural rubber. A process of vulcanization is carried out. In 1839, Charles Goodyear, an American inventor, invented the process of vulcanization. The process by which a network of cross links introduced into elastomers is called as vulcanization. The process by which a network of cross links is introduced into elastomers is called as vulcanization. The profound effect of vulcanization enhances the properties like tensile strength, stiffness, elasticity, toughness, etc. of natural rubbers.
sulfur vulcanization is the most frequently used process. Sulfur forms cross links between polyisoprene chain which result in improved properties of natural rubber. Okay, then polythene. What is by polythene? यामध्ये तुम्हाला पॉलिथिन किंवा रबर याचे स्ट्रक्चर जनरली किंवा प्रॉपर्टीज विचारले जातात. पॉलिथिन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली यूज्ड हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक अँड हॅज अ फॉलोइंग स्ट्रक्चर. या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेलं आहे. CH2 बॉन्ड CH2 टाईम. IUPAC नेम पॉलीइथायलिन हे कॉमन नेम आहे. याचं IUPAC नेम पॉलिथिन आहे. पॉलिथिन. Polythene is of two kinds, namely low density polythene and high density polythene or polymer. High density and low density. आता low density, what is by low density? Low density is obtained by polymerization of ethylene under high pressure 1000 to 2000 atmosphere and temperature 350 to 570 Kelvin in presence of traces of oxygen or peroxide as initiator. Ethene or ethylene, which on polymerization of traces of oxygen and peroxide at 350 to 370 Kelvin under a pressure of 1000 to 2000 atmosphere to give low density polymer. Low density polymer. Then high density polymer. आता याच्या प्रॉपर्टीज पहिल्यांदा पाहूया आपण. प्रॉपर्टीज आणि युजेस. लो डेन्सिटी पॉलिमर्स फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ, केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर रेजिस्टंट. इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मेल्टिंग पॉईंट इज 110 डिग्री सेल्सिअस. 110 डिग्री सेल्सिअस. देन uses of low density polymer. Low density polymer is mainly used in preparation of pipes of agriculture, irrigation, domestic water line connection as well as insulation to electric cable. It is also used in submersible cable insulator. It is used in also used in submersible cable insulator. It is used in a production extrude film sheets mainly for packing and household uses like preparing of quartz bottle attractive containers. High density polymer ethene or ethylene which on polymerization at 333 Kelvin to 343 Kelvin under a pressure of 6 to 7 atmosphere in presence of catalyst like Ziegler-Natta catalyst to give high density polymer. High density polymer is crystalline having high melting point range 144 to 150 degrees Celsius. High density polymer is used in manufacture of toys and other household articles like bucket, dustbin, bottle, pipes, etc. It is used in preparation of laboratory wares and other objects where high tensile strength and stiffness in required. This is high density polymer. ठीक है. Then Teflon. What is my Teflon? Teflon CF2 double bond CF2 tetrafluorocarbon. Tetrafluorocarbon which on polymerization in presence of some peroxide to use Teflon. Teflon त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहूया. Teflon is tough, chemically inert and resistant to heat and attack by corrosive reagent. आता टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉन याचे युजेस आपण पाहूया. CF bond is very difficult to break and remains unaffected by corrosive alkalis, organic solvent. Teflon is used in making non-stick cookware, ऑइल सील, गॅस्केटसाठी टेफ्लॉनचा यूज केला जातो. ओके, धन्यवाद.